करणारा एक नंबरचा आरोपी आहे हा रत्नाकर गायकवाड पहिले निखिल वाघे पर्सनल नको, त्यांना पर्सनल पहिले नको. गप करा, त्यांना पहिले गप करा. मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. ही काय ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो. ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो. ठीक आहे, तुमच्या दोघंही शांत व्हा. निखिल वाघे आणि प्रकाश आंबेडकरांना माझं कोणतंही ऐकायचं नाही आहे. सो आय एम लिव्हिंग नाव. एक मिनिट थांबा. रत्नाकर गायकवाड, तुम्ही जर हा प्रोग्राम सोडला तर तुमची बाजू खोटी आहे असं लोक समजतील. तुमची बाजू खोटी आहे असं लोक समजतील. तुम्ही मला हे सांगू नका. यू हॅव लेट मी डाऊन. व्यक्तिगत याच्यामध्ये हे बघा, तुम्ही कोण निर्णय घेणार आहे? तुम्हाला कोणी अधिकार दिला निर्णय घ्यायचा? तुम्हाला कोणी दिला तुम्हाला कोणी निर्णय दिलाय? तुम्ही इतका तुम्ही पार्शल व्यक्ती आहात, इतका पार्शल व्यक्ती तुम्ही आहात. यू हॅव नो राईट टू बी अँकर. तुम्ही मला सांगू नका. यू हॅव नो राईट टू बी इन्फॉर्मेशन कमिशनर ऑफ दिस स्टेट. तुम्ही जाताय, तुम्ही खोटे हात म्हणून जाताय. तुम्ही खोटे हात म्हणून जाताय. तुम्ही जा, तुम्ही निघून जा या कार्यक्रमातून. माझी काय हरकत नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेने बघावं, हे रत्नाकर गायकवाड या राज्याचे माहिती आयुक्त या कार्यक्रमातून पळून गेलेले आहेत. याचं कारण ते प्रकाश आंबेडकरांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देऊ शकलेले नाहीयेत. हे लक्षात घ्या. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. याचं कारण यांनी एक तर चुकीच्या पद्धतीने ही संपूर्ण आंबेडकर भवन डिमॉलिश केली, हे एक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, तिथे ऐतिहासिक ज्या वस्तू होत्या, बहिष्कृत भारत आणि इतर साहित्याचे अंक ते नष्ट केले. आंबेडकरांचं जे मशीन आहे तेही मातीत टाकलं. हे सोमवारच्या कार्यक्रमात पण त्यांच्या सेक्रेटरीनी ट्रस्टचं मान्य केलं होतं. आज ते उत्तर देऊ शकले नाही. मला वैयक्तिक यायचं नाही याच्यावर, पण हा प्रेस जो आहे तो आंबेडकर कुटुंबियांच्या मालकीचा आहे. याविषयी ऐतिहासिक पुरावे आहेत.